मी बाबा ड्रायव्हर मान्य केलता, संकेत सानप मान्य केलता, मी अनंत गरजे तुमच्या जवळचा पीए मान्य केलता आणि संतोष राग मान्य केलता, मधुकर गरजे मान्य केलते. हेच लोक आहेत पंकजाताई, तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या अवती भोवती असते आणि तुम्हाला काही बनवते. अहो तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे. कोतवाल असतो, मालक असतो. तुम्ही कोतवालांचं ऐकायला लागला हे रगेले एवढं सोपं नाहीये. माझं खरंच नादी लागायचं काम आहे. जे होईल ते होईल राजकारणात, पण वाकून झोपून राजकारण करणारा नाही. झोपणार तुम्हीच म्हणत असता, गोपीनाथरावांची शिकवाने उठणार नाही, मारणार नाही, पुन्हा पुढे झोपणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण तुम्ही असं करायला नको. ते पण मान्य केले. तुमचा कोणता अनुरोध सांगा. गाडीत मी ज्या दिवशी तुम्ही सभेला आला, अनुरोध सांगा त्यांच्या गाडीत तात्या आपणच इकडं तुम्ही आपण एक सतराच्या वर्षाला सगळं करा. प्रीतमताईच्या मागच्या निवडणुकीत म्हणजे साहेब फक्त प्रीतमताईचा दावा आला ते लगेच फक्त त्यांच्या दावाच्या मागच्या बाकावर बसायचं, त्यांनी दावा उतरायचं. एवढा घंटा करायचा. मेले आम्ही सतराच्या उचलून स्टेजवर लावून प्रीतम मत द्या बाबा हे करा ह्यासाठी पाहिजे. आम्ही कधी बी असं लुंटी आवडणार नाही माझी. आम्हाला हे द्या, आम्हाला हे द्या. नाही मिळालं तर नाही मिळालं, काही नाही मिळालं तरी चालेल. 5व्या टर्मचा आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय. सिनियर नाही, आष्टी मतदारसंघात सुद्धा मी 5व्या टर्मचा आमदार झालोय. आणि 5वी टर्म हे सिनियर मोस्ट टर्म असते. 5 टर्म निराकरण केले, परंतु असं केलं नाही. पंकुताई पंकुताई हा शब्द वापरतो, त्याचं कारण असं आहे गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही. त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे. मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बरं का. पंकजाताई सुद्धा नाही. अहो ताई, तुम्हाला ताई साहेब म्हणलं मी, ताई साहेब म्हणलं. तुम्ही काय मान राखला माझा? असं कसं काय केलं तुम्ही? हे करायला नको होतं. तुम्ही जे नको ते केलं. मला पाडायला निघाला ही शेती आणतात माझ्या विरोधात. एवढं मोठं बदलाड आहे पंकुताई, हे एवढं हळू हलणारच नाही. आता तर हे बदलाड परत येतच नाही कधी. मास्तरांनो संध्याकाळी जल्लोष साजरा करा. हे मोठं हे बिनकामाचा बोका हा परत कधी उभा राहणार नाही. आणि परत उभं राहिलं तर लाखांनीच पाडेल. तुम्ही जरा जल्लोष साजरा करा म्हणा. जे आहे इनके पास आपला कुछ होगा तो भेज दो. आणि तुम्ही आम्हाला म्हणलं कटप्पा बाहुबली. कशाचा बाहुबली कोणाला? अरे बाहुबली ह्याला म्हणते, ह्याला बाहुबली बर का. म्हणून माझी विनंती, जास्तीच वाटलं तिकडे बोलणार नाही. एवढंच म्हणे, मला 4 दिवस झालं माझ्या मनाला लागले, खरंच माझ्या बाहेर मनाला लागले. पंकुताई असं कसं करू शकतो? पंकुताई माझ्या विरोधात कसं काय वागू शकतो? माझ्या विरोधात आदेश कसं काय देऊ शकतो? तुम्ही राष्ट्रीय सचिव, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव
राष्ट्रीय सचिव पत्रकार मागून दगड हाणायला लागले. तुम्ही कमळ चिन्ह पाडा आणि शेतीला निवडून आणा असं कसं काय म्हणू शकता? तुम्ही म्हणाला ही शेती वाढणारच नाही, कोणाच्या हातात दिली कोणत्या तुम्ही शेती ज्याला स्वतःचं चिन्ह सोडून तुताने वाढवा म्हणतात. उद्या परदेशी ह्यांचं चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते बरं का. आणि पुढं सुद्धा तयारीला लागा ह्यांच्या बरोबर. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिथं उठले तर बरं होईल. परंतु मला खूप माझ्या खरंच बाय हात माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप म्हणायला लागलं बरं का. अहो माझे वडील ज्यावेळेस मी मुंडे साहेबांच्या विरोधात चाललो त्यावेळेस माझा म्हणलं जाऊ नको. पंडित आणि दोघांनी गोष्टी फार वेगळी होती. माझे वडील नको म्हणले. शिवाजी नाकाडे जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊ तुम्ही होते म्हणले होते आपण दादागिरी करू याव करू. मी म्हणलं एकदा आपण दादागिरी करू. बंजारी समाजाचा विरोध असं शिवाजी नाकाड्यांना समोर उभा आहे. हो मी तुम्हाला सांगतो शिवाजी नाकाड्यांना जामगावला बोलून घेतलं. माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच्या तिथं बोलून म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे साहेबा बरोबर राहायचे. ते म्हणला मी मुंडे साहेबा कधी त्याला काय बोलणार लखला मुंडे साहेबा राहा. समाज तुझ्यावर नाराज होईल पण जरी समाज आक्रमक आहे तुझ्यावर नाराज होईल माझ्या बरोबर येऊ नको. पण रावसाहेब शिरसाट हा जरी वंजारी समाजाचा होता तरी तो माझा जिल्हा परिषद माझ्या घरात त्यावेळेस माझ्या बरोबर आता सुद्धा बसला असं नाही तर बोलत असं इथंच असं हा या रावसाहेब शिरसाट माझा जिल्हा परिषद सदस्य उभा आहे. अरे खरं तर मी ह्याला जिल्हा परिषद अध्यक्ष करायला पाहिजे होतं रे. बिनकामाचं फोंगणाऱ्या केला मी जिल्हा परिषद अध्यक्ष. ते म्हणतो प्रवेश करतो इकडं तिकडं. अरे लाज वाटली पाहिजे तुला. एक मोटरसायकलवर हिंडत होता तू आणि मी जिल्हा परिषद माझ्या भावाने गल्लोरी मी दगड खाल्ले त्यावेळेस माझं डोकं फुटलं माझ्या भावाचं डोकं फुटलं. याचं ह्या डॉक्टर राऊतचं डोकं फुटलं होतं का आमचं फुटलं होतं. माझ्या भावावरती गल्लोरी नंतर मग आम्ही गल्लोरी चालवल्या उलट्या उठून झालं गेलं सगळं मिटलं. गोपीनाथराव मनात काही ठेवणारे माणूस मी जरी लोकसभेची निवडणूक मुंडे साहेबाच्या विरोधात लढले होते. कुठं वाकायचं कुठं झोकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं. या कानाने कोणी चुगली केली तर या कानाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं. आजही तेच करतो. लय जरी कोणी कागाने केलं तरी कोणाचं वाटोळे करत नाही बरं का. आणि कुठं गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो मी. पंकजाताई पंकुताई तुम्ही चांगलं नाही काही शब्द चांगला नाही बरं का. हो हे बरं नाही केलं. आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी की तुम्हाला लोणी सय्यदमीर या गावामध्ये लोणी सय्यदमीर कोण आहे लोणीचं वर हात इथे एवढे लोणी सय्यदमीर जिल्हा परिषद गटात एक सुद्धा वंजारी समाजाचं मतदान नाही. एक मतदान नाही. दरेकर नाना सुद्धा तिकडे काम करीत होते. नाना तिकडे करीत होते का नाही नाना. फक्त 8 मतं बजरंग बाप्पाला जास्त किती खरं सांगा ना. त्यावेळेस लोकसभेला 8 मतं 8 3000 मताचं गाव आहे.
फक्त 8 मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे, म्हणून आमची इज्जत आहे का नाही? आमच्या लोकांनी मत दिलत का नाही? आणि आता फाकड्याला सुरेश धसला बघा ना किती मत पडली आता. पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही? मराठा समाजाने मत दिले तुम्हाला, तुम्ही मान्यच करत नाही. आणि तुम्ही हाकेला गोंडस बाळ म्हणता. भीमराव धोंडेला निवडून आणतो, सुरेश धसला पाडतो. हाके तुम्हाला माहित नसाल 2 जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाचा करणारा सुरेश हाके, आता जिल्हा परिषद सदस्य करणारा मी, पंचायत समितीचा सभापती करणारा सुरेश, ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप, रेखा सानप यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेश. तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि 11 वेळा येतो हाके, कुठून येतो, कसा येतो, आणि 50 आमदार आम्ही वाढवू त्याच्या यादीत असतील भीमराव धोंडे यांना मते द्या. अरे हे पाखाल किती वाईट झालं. हाके गोंडस बाळा येतो अजून कवर बी. हाके महाराज नुसतं बोलण्यावर 5000 मत पडलेत माडा मतदारसंघात आणि 3,82,000चा कारभार हे आपल्याला निघाले. इकडं कुठं तिकडंच भाषण करा. मी ओबीसी वगैरे हे असलं मला कधी मी शिवलं नाही हो. मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही, कधी वाईट केलं नाही. अरे गुरव समाज माझ्या बरोबर, नाभिक समाज माझ्या बरोबर, सुतार माझ्या बरोबर, सोनवार माझ्या बरोबर, कंकैया सुद्धा माझ्या बरोबर. कंकैयाचा जिल्हा अध्यक्ष केला का नाही? अरे ढोर समाजाचं मतदान किती आहे? किती मतदान? 86 मत. 180 मतदान येतात त्या यांचं. मी कंकैया समाजाचा, ढोर समाजाचा नगराध्यक्ष करून दाखवला. माझ्याजवळ जात नाही, पाठ नाही हो. आणि हाके साहेब कुणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कुणाच्या विरोधात बोलताय तुम्ही? 80%, 85% धनगर समाजाचं मतदान मला झालं. 85% जरा आकडे बघा. शेंडगेवाडीपासून सिंगरवाडीपर्यंत घडा मी नाव सांगतो. शेंडगेवाडी, भोजेवाडी, कोकरेवाडी, सोनारवाडी, हाकेवाडी, मंगरुळांचं, काकाशी, शेखणे, सगळे फुलेवाडी, माळपाची वाडी, सगळ्या तोंड पाट्यात. हाके साहेब सगळ्या वाड्याने फिरायला 5 वर्ष लागली. तुमचेच पाहणार आहेत तिथं. धनगर समाजाचा कॉप मेंबर सुद्धा मी केलाय. दादा हरदास हे असलं जातीपातीच्या राजकारणाला आपल्या सगळ्यांना विनंती करतो तर उन्माद आणू नका आणि सगळ्यांनी आपापले लोकांचं काम करा. पाया पडा, लोकांचं सहकार्य करा. विठ्ठल आप्पा या ठिकाणी आले, त्यांचा आभार मानतो. बंशी भाऊ सुद्धा आले आणि गावाकडे जाताना शांततेत जा, सहकार्य